अंबानीला आला राग, हार्दिक पंड्याला कॅप्टन्सी पदावरून हटवणार. मैदानातच झाली मोठी मीटिंग, रोहितचा राग अनावर झाला. तर मुंबई इंडियन्समध्ये आज जे घडले ते IPL इतिहासात कधीच झालं नाही. अंबानींनी थेट मैदानातच मोठी मीटिंग बोलावली आणि हार्दिक पंड्याचं भविष्य ठरलं असं बोललं जात आहे. तर व्हायरल ड्रामा सुरू कसा झाला? सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. मुंबई इंडियन्समध्ये मोठा अंतर्गत वाद झाला आहे. काही व्हायरल पोस्टर्समध्ये दावा केला जातोय की टीममध्ये इमर्जन्सी मीटिंग झाली आणि मोठा निर्णय घेतला गेला. हार्दिक पंड्यावर दबाव कायम आहे. हार्दिक पंड्या कॅप्टन झाल्यापासून चर्चेत आहे. काही रिपोर्ट्स म्हणतात ड्रेसिंग रूममध्ये टेन्शन आहे, परफॉर्मन्स प्रेशर वाढला आहे, मॅनेजमेंट अनहॅपी आहे. पण हे सगळं ऑफिशियली कन्फर्म नाही. रोहित शर्मा रागावला आहे, रोहित शर्मा अँग्री आहे. रोहित शर्माबद्दलही मोठा क्लेम फिरतोय. तो नाराज आहे, डिसिजनमुळे अपसेट आहे. पण खरंच सांगायचं तर कोणतीही प्रेस स्टेटमेंट नाही, कोणताही प्रूफ नाही. अंबानी मीटिंग याचे खरे सत्य काय? लोक म्हणतात अंबानींनी मैदानातच मीटिंग घेतली, टीम फ्युचरवर चर्चा झाली. पण रिॲलिटी IPLमध्ये अशा फील्ड मीटिंगचे प्रूफ नाही. हे पूर्णपणे फॅनमेड व्हायरल स्टोरी आहे. तर खरं काय आहे? तर MI अजूनही टुर्नामेंटमध्ये आहे. मॅनेजमेंटने कोणताही प्लेयर रिमूव्ह एक्झिट कन्फर्म केलेलं नाही. सगळं प्रेशर आणि अफवामुळे वाढलेला ड्रामा आहे. तर हार्दिक पंड्याला कॅप्टन पदावरून हटवा अशी चाहत्यांची मागणी आहे, परंतु ही अफवा आहे. रोहित बाहेर बसून हातवारी करतोय. अंबानींनी कोणतीही मीटिंग बोलवली नाही. फक्त रोहित शर्माला दुखापत झाली आहे आणि तो बाहेर बसतो. तो बाहेर क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स बोलतो, अफवा नाही. खरं काय आहे हे मैदानात दिसेलच. जर तुम्हाला असेच रिअल व्हायरल क्रिकेट अपडेट हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला काय वाटते? खरंच मुंबई इंडियन्समध्ये 2 गट पडले आहेत का? हार्दिक पंड्याला कॅप्टन्सी पदावरून हटवून रोहित शर्माला परत कॅप्टन करावे का? तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.